नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. कारण दिवाळीमध्ये म्हाडाची मोठी भेट आता मिळणार आहे. कारण दिवाळीमध्ये मुंबईत 4,000 घरांची लॉटरी येणार असल्याचं कळतंय. त्यापैकी 3400 घरं ही गोरेगाव भागातली आहेत. मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न त्यामुळे पूर्ण होण्यासाठी ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. कारण दिवाळीमध्ये म्हाडाची मोठी भेट आहे. तब्बल 4,000 घरांची लॉटरी आता दिवाळीत निघेल अशी माहिती सध्या समोर येते. आपल्याला माहिती आहे, कालच म्हाडानी एक लॉटरी जाहीर केली होती आणि त्या एन जोशी रोडवरच्या मार्गावरच्या घरांसाठीची लॉटरी होती, ज्याच्यातली काही घरं पोलिसांसाठी देखील राखीव होती. आणि त्या दिवाळीमध्ये म्हाडाची आणखीन एक लॉटरी येते. स्वाती लोखंडेंकडून अधिक माहिती घेऊयात. स्वाती. रेणुका, 4,000 जणांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तेही भर दिवाळीमध्ये. दिवाळी आपण बघतो की अगदी आनंदाचा सण मानला जातो आणि या दिवाळीच्या दिवसात म्हाडा लॉटरी काढते. विशेषतः 4,000 घरं आहेत आणि पैकी साधारणतः 3400च्या आसपास म्हणजे 3,400 घरं ही एकट्या गोरेगावमध्ये आहेत. विशेष म्हणजे ही जी जागा आहे, म्हणजे अनेकदा आपण रेणुका बघतो की घरांच्या किमती, जागा म्हाडा विकत घेते का किंवा मग ती स्वतःची जागा आहे यावर खरं तर अवलंबून असतं. सुदैवानं ही म्हाडाची जागा स्वतःची असल्यानं यातल्या किमती ज्या असतील त्या बऱ्यापैकी परवडणाऱ्या असतील असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं दिवाळीमध्ये लोकांना बोनस मिळाल्यासारखं असणार आहे, कारण 4,000 जणांचं घराचं आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. रेणुका, धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल. आपण बघतोय दिवाळीमध्ये म्हाडाची एक मोठी भेट येते, कारण 4,000 घरांसाठीची लॉटरी आता निघते अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनी आता दिली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. 3400 घरं ही गोरेगाव भागातली असल्याची ही माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पालघर दौऱ्याविषयीची बातमी आता आपण बघतोय. ते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर काही वेळापूर्वीच रवाना झाले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि त्यामुळे अतिदुर्गम भागात जव्हार तालुक्यात आरोग्य व्यवस्था आणि आदिवासी पाड्यांवरच्या अंगणवाड्यांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जव्हार तालुक्यातल्या कॉटेज हॉस्पिटलमधल्या आरोग्य व्यवस्थेची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी नवजात आजारी बालकं, त्यांचं निरीक्षण केंद्र, त्यांच्यासाठीची पोषण पुनर्वसन केंद्राची देखील ते पाहणी करतात. इथल्या आदिवासी पाड्यांवर कुपोषित बालकांची कोवळी पानगळ थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतलेली आहे आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी ही माहिती घेतली. एकूणच त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप कसं आहे आणि आता ते कोणते कोणते टप्पे यात पार करतायत अधिक माहिती घेऊयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की पालघरमध्ये त्यांचं आगमन झालं होतं. आता कुठल्या भागाला त्यांनी भेट दिली आणि कशा रीतीनं या सगळ्या स्थितीचा सध्या ते आढावा घेत आहेत? कारण कोवळी पानगळ ही राज्यातली खूप मोठी समस्या आहे. अगदी बरोबर रेणुका, कुपोषणामुळे बालकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू दर जो आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. मेळघाट असेल किंवा जव्हार सारखा आदिवासी किंवा नंदुरबार सारखे आदिवासी जिल्हे असतील, हे इथली जी कोळी पानगळ आहे त्यांची संख्येची मोठ्या प्रमाणात आहे. ती थांबवण्यासाठी राज्य सरकारकडनं दरवर्षी प्रयत्न केले जातात, मात्र त्यांना म्हणावं तितकं यश जे आहे ते मिळत नाही. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आता जव्हार तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि इथली कोळी पानगळ थांबवण्यासाठी इथल्या सर्वाधिक महत्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे त्याची ते स्वतः जाऊन पाहणी करत आहेत. इथले जे नवजात शिशू जे आरोग्य केंद्र आहे तिथे त्यांनी स्वतः जाऊन थोड्याच वेळापूर्वी भेट दिलेली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका जिथे काम करतात त्या अंगणवाडीमध्ये देखील जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे. तिथल्या अंगणवाडी सेविकांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे. स्थानिक गावकऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर ढापरपाडा हे जे गाव आहे आदिवासी तिथे देखील ते गेलेले आहेत. असं 2-3 ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत गावामधले तिथे जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या. अतिशय दुर्गम असा हा सगळा जव्हार तालुक्यातला भाग आहे. तिथे जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि या सर्व भेटी दिल्यानंतर आता जव्हार इथल्या विश्रामगृहामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात येणार आहेत आणि तिथे ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्यावेळेला एकूणच जव्हार तालुका आणि आदिवासी बहुल असलेल्या या संपूर्ण तालुक्यांमधल्या गावांमध्ये काय विकासात्मक कामं राज्य सरकार करणार आहे याबद्दल मुख्यमंत्री अधिक माहिती देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जव्हार तालुका आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ब या गटामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आधी हा क गटामध्ये होता जव्हार तालुका, त्यामुळे ब गटामध्ये आल्यामुळे आता इथे अधिक निधी जो आहे तो मिळू शकणार आहे. जव्हार तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करत असताना स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना प्राधान्याने याच्यामध्ये समावेश करून पर्यटनाचा विकास केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच जव्हार तालुका आणि हा संपूर्ण आदिवासी जो जिल्हा आहे त्याचं एकूण प्रगती करण्यासाठी नेमकं राज्य सरकार काय पाऊल उचलतं आहे ते पाहावं लागणार आहे. मात्र सर्वांचं मुख्य लक्ष हेच असणार आहे जव्हार तालुक्यामध्ये जी कुपोषित बालकं आहेत
ज्या माता आहेत हो. त्यांच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी मुख्यमंत्री काय उपाययोजना नवीन योजना जाहीर करतात हे आता पाहावं लागेल. निश्चितच धन्यवाद उदय. आणि म्हणून क्षणाक्षणाची माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. उदय जाधव आता जव्हारला आहेत आणि तिथल्या सगळ्या या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची ते आपल्याला सगळी माहिती देत आहेत. अंगणवाडीची अवस्था नेमकी काय आहे, तिथल्या अंगणवाड्यांची, त्याचबरोबर आरोग्य केंद्रांमध्ये कशा रीतीनं तिथली आरोग्य व्यवस्था आहे, या सगळ्याचा आढावा आता मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आणि काही वेळातच ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील असं देखील आमच्या प्रतिनिधींनी आता आपल्याला सांगितलं. पुढची बातमी आहे पेट्रोलच्या दरांबद्दलची, कारण मुंबईत पेट्रोलचे दर लवकरच 100 गाठणार असं दिसतंय. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 28 आणि 35 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल 94 रुपये 64 पैसे तर डिझेल 85 रुपये 32 पैशांवर गेलाय. एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कालच संसदेत स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आता पेट्रोल महागण्याचीच शक्यता जास्त वर्तवली जाते. त्यामुळे सामान्यांनी वाहन वापरायचं नाही का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. डिझेलसाठी तुम्हाला 85 रुपये 32 पैसे आता मोजावे लागणार आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी, काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी पंतप्रधानांवर अतिशय गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसमोर झुकले आणि मोदींनी लडाखमधील काही भूभाग हा चीनला दिला असे अतिशय गंभीर आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलेत. नरेंद्र मोदी चीनला घाबरले, ते चीन विरोधात छाती ठोकपणे उभे राहू शकले नाहीत आणि शकत नाहीयेत आणि त्यांनी याबद्दल जनतेसमोर येऊन माहिती द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेकदा मोदींचा एकेरी उल्लेख केला. संसदेत संरक्षण मंत्र्यांना का पुढे केलं, स्वतः पंतप्रधानांनी भाष्य करायला हवं होतं असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय. सवाल ये है, हिंदुस्तान की जमीन है, नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान की जमीन चाइना को दी है, ये सवाल है. वजह है कि नरेंद्र मोदी चाइना के सामने खड़ा नहीं हो पाया. हमारी आर्मी खड़ी है, वो तैयार है खड़े होने के लिए, एयरफोर्स तैयार है, नेवी तैयार है, मगर प्रधानमंत्री तैयार नहीं है. ये वजह है. सफलता इस बात की हो सकती है कि प्रधानमंत्री जी चाइना के सामने झुक गए, वो सफलता है चाइना की, हिंदुस्तान की नहीं. बट वो हमारे घर के अंदर आए हैं. पूरी दुनिया कह रही है कि चाइना हमारे घर के अंदर आए हैं और हमने उनको अपना घर दे दिया. मेन चीज देखिए, पेट्रोलिंग की बात नहीं है. मेन चीज है कि हमारी जो भारत माता है वो फिंगर 4 तक थी. अब भारत माता का एक टुकड़ा चाइना के पास है और नरेंद्र मोदी ने भारत माता का टुकड़ा चाइना को पकड़ा दिया है. ये रियलिटी है. आपने गिव टेक की बात की, मैंने गिव बोला, आप टेक बताओ. आप चुप हो गए क्योंकि टेक है ही नहीं, बस गिव है. रीजन क्लियर है, प्रधानमंत्री चाइना के सामने खड़े नहीं हो पाए. प्रधानमंत्री की जिम्मेदारी इस देश की रक्षा करने की है. प्रधानमंत्री ने वो जिम्मेदारी निभाई नहीं है. हमारी जमीन उन्होंने चाइना को दी है. आपण बघितलं राहुल गांधी यांनी हे गंभीर आरोप केलेत आणि काँग्रेसच्या या पप्पूजींना आता काय उत्तर देणार, सर्जिकल स्ट्राईकचाही त्यांनी पुरावा मागितला होता असं प्रत्युत्तर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी दिलंय. बघूयात ते काय म्हणालेत. आपको याद होगा कि जब हमारे सुरक्षा बलों ने घुस करके पाकिस्तान में आतंकवादियों का सफाया किया था, तब उस पर सबूत मांगे जा रहे थे, सर्जिकल स्ट्राइक पर सवाल खड़े किए जा रहे थे और अब हमारे जो देश की पुख्ता सुरक्षा नीति है उस पर बवाल किया जा रहा है. ये कुंद बुद्धि से ज़्यादा इसके लिए कुछ नहीं कह सकते आप. ये फैमिली फोटो फ्रेम में फिक्स पार्टी और कुंद बुद्धि पप्पू जी का ये जो कमाल है, इसका तो कोई रास्ता नहीं है. आपण बघतोय हे आरोप प्रत्यारोप एकीकडे सुरू झालेत आणि आता बातमी आहे राज्यातली शिवजयंतीबद्दल जारी केलेल्या नियमावलीवरून राजकारण आता अधिक तापत चाललंय. संभाजी ब्रिगेडनेही राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीचा वाद घालणाऱ्यांना शिवजयंतीचं महत्त्व काय कळणार, शिवप्रेमींच्या मनाविरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याची यांची जर नियत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे हे त्यांच्या निर्णयावरूनच स्पष्ट होतं असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. सरकारनं शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून
तात्काळ बंदी उठवून परवानगी द्यावी असं मतही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी न देणं ही शरमेची गोष्ट आहे अशी टीका भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशूनच राम कदम यांनी हे ट्विट केलंय. आपला पक्षही शिवरायांच्या नावानं चालतो, मग शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का, असा सवाल कदम यांनी या ट्विट माध्यमातून केलाय. बघूयात हे ट्विट नेमकं काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही, शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शर्मेची गोष्ट आहे. उद्धव ठाकरेजी, आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावानं चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का, असं ट्विट राम कदम यांनी केलंय. आता बातमी आहे जेजुरी संस्थानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी इथल्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न आज पहाटे गोपीचंद पडळकर यांनी केला. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते जेजुरी गडावरच्या पुतळ्यापर्यंत आज पहाटे पोहोचले होते, पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं आणि तिथे बाचाबाचीही झाली. त्यानंतर पडळकरांनी पायऱ्यांवरून खाली येत पुतळ्याचं उद्घाटन झाल्याचं परस्पर जाहीरही केलं होतं आणि पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. अनावरण उद्या म्हणजे शनिवारी शरद पवार यांच्या हस्तेच होईल असा पुनरुच्चार देवस्थानकडून करण्यात आलाय. पडळकरांच्या कृत्यावर देवस्थानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. बिलकुल तुम्ही करू नका सांगून ठेवतो. नाही बिलकुल नाही सांगून ठेवतो. हात काढा नाही तर मी उभा राहिलो मला दाखवणार नाही सांगून ठेवतो. आम्ही कुठे तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे आणि मी महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या वतीनं जेजुरी संस्थान ट्रस्टचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. या पुतळ्याचं अनावरण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उद्या ठरवलेलं होतं आणि आमच्या महाराष्ट्रातील सर्व युवा मित्रांच्या वडीलधारी मंडळीच्या भावना होत्या की शरद पवारांसारख्या भ्रष्टाचारी माणसाने, जातीवादी माणसाने अहिल्यादेवीच्या पुतळ्याला हात लावू नये आणि त्यांचं उद्घाटन करू नये म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सगळे युवा मित्र आज पहाटे जेजुरी गडावरती अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं आम्ही त्यांच्या चरणाशी पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केलेलं आहे. ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये सातेफळ मार्गावरच्या एकाच निवासी शाळेतल्या 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सगळे विद्यार्थी असल्यानं परिसरात शालेय विद्यार्थी आहेत, त्यामुळे परिसरात सध्या खळबळ उडालेली आहे. वसतिगृहातल्या 247 विद्यार्थ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती आणि ज्यात बुधवारी 30 तर गुरुवारी 45 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. 30 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय. अजून एक विद्यार्थी आणि 9 कर्मचारी अशा 10 जणांचा RT-PCR टेस्टचा अहवाल आता प्रतीक्षेत आहे. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. साताऱ्यातली महाविद्यालयातल्या तरुणींचा एक फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. साताऱ्यातल्या एका महाविद्यालयाच्या समोर प्रॉमिस डेच्या निमित्तानं च्या दरम्यान काही वाद झाला होता आणि त्यानंतर ही हाणामारी झाली असं कळतंय. यामध्ये या तरुणींचा एक गट दिसतोय आणि एकमेकांना हाताने आणि पायांनी त्यांनी जोरदार मारहाण केली अशीच ही दृश्य सध्या आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. या व्हिडिओला एडिट करून बॅकग्राऊंडला गाळं लावून या तरुणींच्या स्टेटसला देखील हे व्हिडिओ सध्या शेअर होत आहेत असं देखील कळतंय. हा हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आता आपल्या सोबत आहेत. किरण, काय नेमकं घडलं होतं आणि कशावरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता आणि तो आता व्हायरल देखील होतोय असं कळतंय?
नक्कीच साताऱ्यातील जे कॉलेजेस आहेत, DG कॉलेज आणि YC कॉलेज, ह्या कॉलेजमधील ह्या तरुणी आहेत आणि कॉलेजच्या समोरच हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे. काही दिवसापूर्वी अशाच प्रकारची हाणामारी जी आहे ती मुलांची व्हायरल झाली होती आणि प्रत्येकाच्या स्टेटसवरती जी गाणी आहेत ती गाणी टाकून ही व्हायरल करण्यात आली होती. अशाच प्रकारचं आता ह्या युवतींचा जो व्हिडिओ आहे तो आता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या जर सर्व युवती आहेत त्या DG कॉलेज आणि YC कॉलेजच्या आहेत आणि कॉलेज समोरच प्रॉमिस डेच्या दिवशीच हा सर्व प्रकार घडलेला आहे. धन्यवाद किरण या माहितीबद्दल. सातारामधली ही बातमी आपण बघतोय. आणि आता बातमी आहे पंढरपुरातली. सांगोला मार्गावर खर्डीजवळ एक भीषण अपघात झालाय. कारण बोलेरो गाडी आणि ट्रकचा हा अपघात आहे, ज्यात गाडीतल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. चंदगडमधले रहिवासी आहेत आणि पंढरपूरला ते देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. जीप आणि ट्रकचा हा भीषण अपघात झालाय. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी आपण बघतोय कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आणि आता बातमी आहे उत्तराखंडची. कारण तिथल्या जोशीमठमध्ये सलग 6व्या दिवशी आता शोधकार्य सुरू आहे आणि मृतांचा आकडा आता 36 वर जाऊन पोहोचलाय. पण अडकलेल्या मजुरांना शोधण्यात अजूनही यश आलेलं नाही. NTPCच्या बोगद्यात खोदकाम करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत, कारण बोगद्यामध्ये माती आणि चिखल दोन्ही मोठ्या प्रमाणावर साचलंय आणि याच कारणामुळे अद्ययावत साधनसामुग्री असूनही तिथे पुढे खाणकाम करताना प्रचंड अडचणी येत आहेत. आपण बघतोय की उत्तराखंडमध्ये झालेली ही भीषण दुर्घटना, जिथे हिमकडाचा भाग तुटल्यामुळे धरणाचा बंधारा फुटला होता आणि ते पाणी मोठ्या प्रमाणात तिथे वाहत होतं आणि मोठमोठ्या प्रोजेक्टची तिथे देखील हायड्रो प्रोजेक्टची हानी झालेली होती. आणि यानंतर शोधकार्य त्या दिवसापासून म्हणजे 7 फेब्रुवारीपासून सातत्यानं सुरू आहे, रविवारपासून. पण मृतांचा आकडा आता 36 वर पोहोचलाय आणि इतर बेपत्ता जणांचा, इतर जे कामगार होते या सगळ्या साईट्सवर काम करणारे, या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. लगातार हमारी टीम आज 6ठे दिन यहाँ पे काम कर रही है और हम इस आशा और विश्वास के साथ लगातार काम में जुटे हैं कि निश्चित रूप से हम जो ऑपरेशन को स्टार्ट किया था वो अंजाम तक पहुँचेगा. नई मशीनें भी यहाँ पे ज्वाइन कर चुकी हैं और रेनी में भी जो हमारी टीम लगातार भागों में डेड बॉडी सर्च करने का काम कर रही थी, अभी और भी सिविल के भी JCB ने वहाँ पे ज्वाइन किया है, डंपर्स ने ज्वाइन किया है, तो उस काम में भी तेजी आएगी. आणि पुढची बातमी आहे अमेरिकेतली. टेक्सास राज्यात काल एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 30 ते 35 जण जखमी झालेत. आपण जर दृश्य बघितली तर आपल्याला कळू शकेल की किती भीषण असा हा अपघात आहे. एका मोठ्या ट्रेलरनं अनेक गाड्यांना धडक दिली आणि या गाड्या आपल्या शेजारच्या गाड्यांना धडकल्यात. यामुळे 75 ते 100 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. एकीकडे बर्फवृष्टी आणि पावसामुळे तिथली दृश्यमानता कमी झाली होती आणि पहाटेच्या धुक्यानं त्यात भर पडली आणि त्यामुळे या गाड्यांचा हा भीषण अपघात झालाय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.